हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा सायन्सचा आपला जो 11th लेसन आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम याच्याविषयी पाहणार आहोत. पहा, हा लेसन खूपच मोठा आहे. याचे एकूण 3 पार्टमध्ये व्हिडिओ होतील, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. आणि महत्त्वाचा सुद्धा लेसन आहे, त्याच्यामुळे थोडं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मोठे मोठे 3 पार्ट होतील व्हिडिओचे. तिन्ही पार्ट पहा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 7th स्टँडर्डची सायन्स आणि मॅथ्स दोन्हांची प्लेलिस्ट देणार आहे. तर तुम्ही सायन्सची प्लेलिस्ट ओपन केलीत की सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. मग तुम्हाला जो पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता. पण तिन्ही पार्ट कंप्लीट पहा या लेसनचे. तसेच याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते सुद्धा नक्की पहा. तसंच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया आपला 11th लेसन सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. सेल म्हणजे काय तर आपण लास्ट इयर पाहिलेलं आहे. सेल म्हणजे पेशी आणि आपल्या शरीराचा छोट्यात छोटा पार्ट म्हणजेच काय आहे तर सेल. हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला एक सुंदर इथे उदाहरण दिलेलं आहे. बघा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. लेट्स रिकॉलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, व्हॉट इज द नेम ऑफ मायन्यूट कंपोनंट ऑफ विच द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. इज द नंबर ऑफ दिस स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पहा, म्हणजे इथे तुम्हाला विचारलं आहे की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, सगळ्या लिव्हिंग थिंगचं बॉडी ही एकदम स्मॉल मायन्यूट पार्टिकलनी कंपोनंटनी बनलेली आहे. तर ती सगळ्याच ह्याच्यामध्ये सारखी असते का तर सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकाच मायन्यूट पार्टिकलनी बनलेले आहेत का किंवा एकाच मायन्यूट कंपोनंटनी बनलेले आहेत का तर हो, सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग ते प्लांट असू दे, ॲनिमल असू दे, ह्युमन बिईंग असू दे, त्यांच्या बॉडीचा सगळ्यात मायन्यूट कॉम्पोनंट हा कोण आहे तर सेल. मग ते सेल वेगवेगळे असू शकतात, पण सगळ्यांचा जो छोट्यात छोटा पार्ट आहे बॉडीचा तो आहे सेल. Cell. We have learned the cellular organization in the primary characteristics of all living organism and that the cell is a fundamental structure and function unit of a living organism. आपण लास्ट इयर पाहिलेलं आहे की सेल म्हणजे काय आणि सेल हा शरीराचा सगळ्यात छोटा पार्ट आहे. ते समजण्यासाठी तुम्हाला एक छान इथे उदाहरण दिले. मगाशीच मी म्हटलं, बघा इथे आता हा चार्ट आपण आधी कंप्लीट करूया. याच्यावरून तुम्हाला साधारण अंदाज येईल. बघा इथे काय दिलं आहे, वर्ड कसला बनतो तर इथे येणार लेटर. पहिलं काय येणार, लेटरचा वर्ड बनतो, वर्डचं सेंटेन्स बनतं, सेंटेन्सचा काय बनतो पॅसेज बनतो इथे, बरोबर. पॅसेजचा चॅप्टर बनतो आणि चॅप्टर म्हणजे लेसन, पॅसेजचा लेसन बनतो. तुमच्या बुकमध्येच बघा ना, एका लेटरचे म्हणजे आता सेलचा CELL हा लेटर झाले, त्याचा काय झाला वर्ड बनला, बरोबर. असे अनेक वर्ड बघा इथे एकत्र आलेले आहेत आणि तुमचे सेंटेन्स बनले. अनेक सेंटेन्स एकत्र येऊन पॅसेज बनले. बघा इथे फुल पॅसेज खाली दिसतात ना. अनेक पॅसेज एकत्र येऊन काय बनला, चॅप्टर बनला. आणि अनेक चॅप्टर म्हणजे तुमच्या आता ह्या लेसनमध्ये 20 चॅप्टर्स आहेत. तर हे 20 चॅप्टर्स मिळून तुमचं पूर्ण सायन्सचं एक बुक बनलेलं आहे. सुरुवात कुठून झाली, लेटरपासून, एंड कुठे झाला, बुकपर्यंत. याच पद्धतीने आपण आता आपल्या बॉडीचं पाहणार आहोत. वी सी द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ अ बुक इन द अबाव फ्लो चार्ट. सिमिलरली देर आर ऑर्गनायझेशन लेवल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू. दीज आर सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम, organism and cell from the basis of the structure and function of all living organism. It is only with the help of cell that living organism carry all different life process. आता इथे जसं आपण फ्लो चार्ट पाहिला तसं आपल्या बॉडीचा आता फ्लो चार्ट बघूया. बघा, सेल सगळ्यात मायन्यूट जो आहे आपल्यामध्ये कंपोनंट तो सेल. अनेक सेल एकत्र येऊन काय बनतं, टिश्यू, बरोबर. अनेक टिश्यूंचा मिळून काय बनतो एक ऑर्गन. अनेक ऑर्गन मिळून काय बनते ऑर्गन सिस्टीम. आणि अनेक ऑर्गन सिस्टीम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, स्केलेटन सिस्टीम, मसल सिस्टीम, बरोबर. ह्या सगळ्या सिस्टीम एकत्र येऊन पूर्ण आपली बॉडी बनते.
समजते? म्हणजे आपल्या बॉडीचा सगळ्यात छोटा पार्ट कोणता आहे तर सेल, सेलचा मिळून टिश्यू, टिश्यूचा मिळून ऑर्गन, ऑर्गन हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आणि वेगवेगळ्या ऑर्गन्सचे मिळून वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम बनतात, ज्याचा अभ्यास आपण आपला केलेला आहे. लास्ट इयरसुद्धा केलेला आहे. स्केलेटन सिस्टीम बघितली, डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, रेस्पिरेटर सिस्टीम बघितली. असे वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम ऑर्गनच्या मिळून बनतात आणि अशा वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम मिळूनच आपली बॉडी बनते. सगळ्या ऑर्गन सिस्टीमनीच आपली ही बॉडी बनलेली आहे. ह्या पूर्ण ह्याला म्हणायचं ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा आता पुढे पाहूया आपण. इन 1665 द सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप. In this section, he saw the hexagonal compartment like those of the beehive. He named those compartments cell. This term is derived from the Latin word cella, which means small room. बघा 1665 म्हणजे 1665 मध्ये रॉबर्ट हुक या सायंटिस्टने काय केलेलं आहे तर प्लांटचा एक असा पातळ काप घेतलेला आहे प्लांटचा आणि तो कशा करती मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलेला आहे. बरोबर. मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केल्यावरती त्याला काय दिसलेलं आहे हेक्झागोनल कंपार्टमेंट. हेक्झागोनल कंपार्टमेंट म्हणजे पहा त्याला हे अशा प्रकारचे कंपार्टमेंट एकाला जोडलेले असे त्याला हे दिसलेले आहेत. कशामुळे दिसलेले आहेत त्याला हे त्याने जेव्हा झाडाचा एखाद्या हे घेतलेलं आहे बघा हे असे त्याला कंपार्टमेंट दिसलेले आहेत. हे कशासाठी दिसतात तुम्हाला हे सगळे कंपार्टमेंट हे तुम्हाला दिसतात बी हाईव्ह म्हणजे मधमाशीचं पोळं आहे. तुम्हाला ह्याची आठवण येते बरोबर. असेच हे जोडलेले असतात की नाही. तर असे त्याला कंपार्टमेंट दिसलेले आहेत. त्याला त्याने नाव काय दिलं सेल. सेल नाव का दिलं तर लॅटिनमध्ये सेला म्हणजे स्मॉल रूम. मग त्याला ते छोटे छोटे रूमसारखे वाटले. इथे नीट तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे बघा हेक्झागोनल कंपार्टमेंट त्याला दिसलेले आहेत हे मायक्रोस्कोप खाली. बरोबर. म्हणून त्याला त्यांनी सेल हे नाव दिलं कोणी रॉबर्ट हुकने. पुढे बघा पुढे दोन सायंटिस्ट आपल्याला हे दिलेलं आहे. इन 1838 द टू सायंटिस्ट MJ श्लायडेन अँड थिओडोर श्वान. दोन सायंटिस्ट आहेत MJ श्लायडेन अँड थिओडोर श्वान formulated a theory about a cellular structure which stated all the living organisms are made up of cell and the cell is a fundamental component of living organism. In 1885 the रुडोल्फ विरशॉ त्याला आर विरशॉ पण त्याचं नाव आहे. काही ठिकाणी आर विरशॉ दिलेलं आहे. इथे तुम्हाला रुडोल्फ विरशॉ बघा रुडोल्फ विरशॉने काय केलेलं आहे स्टार्टेड दॅट ऑल सेल्स आर फॉर्म्युलेटेड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे त्याने असं सांगितलेलं आहे की पेशीचा जन्म म्हणजे सेलचा जन्म हा त्याच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतं. म्हणजे एका पेशीतूनच दोन पेशी तयार होतात. हे कुणी मांडलेलं आहे तर रुडोल्फ विरशॉने. आधी 1838 मध्ये MJ श्लायडेन आणि थिओडोर श्वान यांनी काय केलेलं आहे की 1838 मध्ये त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे सेल्युलर स्ट्रक्चरचा सेलचा की सर्व सजीव हे सेलपासून बनलेले असतात. त्यांचा मूलभूत घटक हा सर्व सजीवांचा सेल आहे. आणि 1885 मध्ये रुडोल्फ विरशॉने काय सांगितलेलं आहे की एक पेशी ही दुसऱ्या पेशीपासूनच जन्म घेते. म्हणजे एका पेशीचा जन्म हा तिच्या आधीच्या पेशीपासून होतो. म्हणजे एक पेशी डिवाइड होऊनच दोन पेशी तयार होतात असं कोणी सांगितलेलं आहे तर रुडोल्फ विरशॉने. पहा म्हणजे आपण जे वाढतो आपली जी लहानपणापासून जी वाढ होते ती वाढ म्हणजेच काय तर आपल्या शरीरामधील पेशींची संख्या वाढत जाते. मग ही बरोबर आहे. आधी छोटे असताना आपलं छोटे असतो लहान बाळ असतो तेव्हा आपल्या शरीरातील पेशींची संख्या कमी होते. जसे जसे आपण वाढत जातो तसे तसे आपल्या शरीरातील पेशींची संख्या ही वाढत जाते. मग हे ॲडिशनल पेशी येतात कुठून तर त्याने तेच सांगितलेलं आहे रुडोल्फ विरशॉने की आपल्या एका पेशीपासूनच दुसरी पेशी तयार होते. परत त्या दुसऱ्यापासून अजून दोन पेशी अशाच पद्धतीने पेशी वाढत जाऊन आपल्या शरीराची वाढ होत जाते. हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे रुडोल्फ विरशॉने. आता पुढे बघूया आपण मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल. म्हणजे
पुढे आपल्याला मायक्रोस्कोपचं हे केलेलं आहे की पेशींचं मोजमाप कसं केलं जातं किंवा निरीक्षण कसं केलं जातं. इन 1673 द अँटोन ल्युवेनहॉक, बघा हा, in 1673 Anton van Leeuwenhoek assembled a various lens to structure a microscope. He was the first observe live bacteria and protozoan cell under the microscope. म्हणजे 1673 मध्ये बघा अँटोन व्हॅन लुवेनहॉकने काय केलेलं आहे तर त्याने प्रथम हे उपकरण तयार केलं. प्रथम हे काय तयार केलेलं आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि त्याने त्यावेळेला जिवंत पेशींचा म्हणजे प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अशा जिवंत पेशी त्यांनी मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलेल्या आहेत 1673 मध्ये. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. वी कॅनॉट सी सेल विथ द नेकेड आईज. एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल, जसं आपण बघितलं की ॲटम हे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, तसंच सगळ्यात स्मॉल पार्टिकल बॉडीचा सेल हे सुद्धा आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघायला लागतं. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज्ड फॉर मेजरिंग दीज सेल. म्हणजे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे मेजरिंग युनिट याच्यासाठी आहेत, सेल मोजण्यासाठी. आपण पुढे बघणार आहोत. हे बघा, तुम्हाला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर काय हे सुद्धा मी समजून सांगणार आहे. यूज फॉर मेजरिंग दिस साईज. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर द ऑब्झर्विंग सेल. An object of a glass slide magnified many times by the lens of microscope. म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोप खालीच फक्त हे सेल दिसतात आपल्याला, हे ते पण कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप खाली तुम्हाला हे दिसायला कठीण जाणार आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली तुम्हाला हे दिसायला दिसतील, डोळ्यांनी दिसतील, म्हणजे मायक्रोस्कोप खाली दिसतील, नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाहीत. आणि तुम्हाला इथे नॅनोमीटर आणि मायक्रोमीटरची हे बघा. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती मिलीमीटर, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर हे आपल्याला माहिती आहे. मग 1 मिलीमीटर म्हणजे 10 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे 100 नॅनोमीटर. आता 1 मिलीमीटरचं तुमच्या कंपासमध्ये 1 मिलीमीटर काढून बघा. बघा, 1 सेंटीमीटरचे 10 भाग, त्यातला 1 मिलीमीटर, त्या 1 मिलीमीटरचे 1000 भाग केले की काय येतं, मायक्रोमीटर. आणि त्या मायक्रोमीटरचे परत 1000 भाग केले की नॅनोमीटर. तुम्हाला दिसतील का हे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर डोळ्यांनी नुसत्या? अजिबात नाही. याच्यामध्ये सेल मोजले जातात. कशामध्ये? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये. खूप छोटे असतात सेल, आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. इथे तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा वरती आयपीस, इथून आपण पाहतो, बरोबर. इथे बघा खाली हा बेस आहे, इल्युमिनेटर आहे, म्हणजे इथून प्रकाश येतो. प्रकाशामुळे हे इथे वरती प्रकाश असे ॲडजस्टमेंट केले जाते की तुम्हाला इथे वरती इथे स्लाईड ठेवली जाते. बघा इथेही मी जिथे सर्कल केलं ना, इथे स्लाईड ठेवली जाते. आणि मग इथून ह्या इल्युमिनेटरमधून प्रकाश तुम्हाला त्या स्लाईडवरती येऊन पाहण्यासाठी सोपं जावं. हा आहे स्टेज, याच्यावरती स्लाईड प्लेस केली जाते. आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स, हे बघा ह्या इथे तुम्हाला लेन्स दिसत आहेत. हे बघा इथे ह्या लेन्सेस आहेत. तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये गेला असाल तर पाहिले असतील. हे बघा हे लेन्सेस आहेत. ही ट्यूब आहे वरती, बरोबर. हा फोकस नॉब आहे आणि हा फाईन फोकस नॉब आहे. हा कोर्स म्हणजे हा स्थूल, आणि हा हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी. हे बघा हे नॉब आहेत ना, हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आहेत. जास्त हे असेल तर फाईन फोकस हे केला जातो, आणि थोडा मायक्रोमीटर किंवा असं असेल तर आपण साध्या ह्याने सुद्धा हे करू शकतो. अशा प्रकारे ह्याची ही रचना आहे. मायक्रोस्कोप तुम्ही सगळ्यांनीच तुमच्या लॅबोरेटरी प्रयोगशाळेमध्ये पाहिलेला असेल. आता पुढे आपल्याला तुम्हाला हा एक्झाम्पल तुमच्या मला वाटते ह्याच्यासाठी सुद्धा असेल, जर्नलमध्ये सुद्धा तुम्हाला, म्हणजे प्रॅक्टिकलसाठी हा तुम्हाला एक्सपेरिमेंट असू शकतो. बघा काय करायचं आहे ह्या एक्सपेरिमेंटमध्ये. लेट ट्राय धिसमध्ये तुम्ही टेक अ पीस सेगमेंट ऑफ ओनियन अँड केअरफुली सेपरेट द थिन स्किन फ्रॉम इट कॉन्केव सरफेस विच the help of forceps place the membranes of a glass slide and put the drop of water on it. म्हणजे तुम्ही कांद्याचा एक फाईन हे काढायचं आहे. बघा तुम्हाला इथे दिसते कांद्याचं काय केलेलं आहे. तर इथे ह्या ओनियनचं तुम्हाला पहा, हा ओनियन आहे, त्याची एक स्किन काढलेली आहे. त्या स्किनचा सुद्धा एक पातळ हे काढलेलं आहे, आणि तो आपण ह्याच्यावरती ठेवायचा आहे. कशावरती? स्लाईडवरती, जे आपण ऑब्झर्व करायला ठेवतो ना मायक्रोस्कोपच्या खाली स्लाईडची काचेची, त्याच्यावरती ठेवायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. हे करताना काळजी काय करायची आहे? टेक केअर दॅट द मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डर व्हाईल प्लेसिंग इन अ स्लाईड. ही जी मेम्ब्रेन आपण काढतो ही
स्लाईडवरती ठेवताना चुरगळली नाही पाहिजे किंवा फोल्ड झाली नाही पाहिजे, एकदम ताठ ही ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती एक थेंब पाणी टाकायचं आहे. अजून बघा काय करायचं आहे, पुट द ड्रॉप ऑफ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन टाकायचं आहे, बरोबर. आणि ऑब्झर्व अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. 10x ऑब्जेक्टिव्ह म्हणजे भिंगाखाली 10 अशी वेगवेगळ्या प्रकारची जी भिंग आहेत, तुम्ही वरती बघितलं असेल, थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा इथे ही जे लेन्स आहेत ना, हे बरोबर, याच्यामध्ये प्रत्येकाचं मेजर वेगळं आहे. यातला 10xचा एखादा असेल, याच्यापेक्षा लहान एक असेल, मोठा असेल, त्यातला तुम्ही 10xचा ॲडजस्ट करायचा आहे. ते फिरतं, त्यातला कोणताही तुम्हाला 10xचा ॲडजस्ट करायला सांगितलेला आहे. प्रत्येक वेळेला तो वेगळा ॲडजस्ट करायला. तर इथे तुम्हाला 10x करायचा आहे. नंतर काय करायचं आहे, डोंट फॉरगेट टू पुट अ कवर स्लिप ओव्हर द ओनियन स्किन ऑन द स्लाईड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. म्हणजे त्याच्यावरती आता आपण काय करायचं आहे, स्लाईडवरती तुम्ही हे ठेवलं की त्याच्यावरती परत एखादी पातळ काच ठेवायची आहे आणि मग तुम्ही ऑब्झर्व करायला घ्यायचं आहे. इन द सेम वे ऑब्झर्व द सेल फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट लाईक लीव्स, बार्क, रूट, टिप्स एक्सेट्रा. डू यू रिमेंबर दॅट लास्ट इयर यू हॅव ऑब्झर्व द अमिबा अँड पॅरामोशियम दॅट आर फाउंड इन वॉटर. लास्ट इयर तुम्ही पाहिलं असेल, अमिबा आणि पॅरामोशियम तुम्हाला अभ्यासाला होतं, तुम्हाला ते मायक्रोस्कोप खाली पाहायचं होतं. यावर्षी तुम्हाला काय सांगितलं आहे, ओनियनची स्लाईड. आणि साधारण ही बघा, तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलीत की तुम्हाला हे असे दिसतात. हे जे छोटे छोटे दिसत आहेत ना, हे तुम्हाला काय दिसत आहेत, सेल दिसत आहेत, बरोबर. आणि त्याच्यात जे डॉट दिसत आहेत ना, ते त्याचे काय आहेत, हे आपण पुढे रचना दिलेली आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये ते तुम्हाला पाहायचं आहे. जे पुढे हे दिसत आहेत तुम्हाला, ते आपण काय आहे, हे न्यूक्लियस त्याला म्हणतात. ते पुढे आहे तुम्हाला सर्च. हे छोटे छोटे डॉट जे दिसतात ना इथे रेड कलरचे, ते हे बघा, हे असे छोटे छोटे डॉट, हे तुम्हाला न्यूक्लियस आहेत, ते पुढे ऑब्झर्व करायला आहे. अशी स्लाईड तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघाल. आणि हे जे हेक्झॅगॉनल किंवा जे दिसत आहेत ना कंपार्टमेंट, ते सेल आहेत. त्या सेलचं बनून ते मेम्ब्रेन बनलेलं आहे. असेच तुम्ही लीफचं बघू शकता. प्रत्येक पार्ट हा सेलचा बनलेला आहे. जसे प्लांटचा प्रत्येक पार्ट सेलचा बनलेला आहे, तसाच ॲनिमलचा सुद्धा प्रत्येक पार्ट हा सेलचा बनलेला आहे. प्लांटचं तुम्ही स्टेमचं बार्क म्हणजे सालं काढलीत जर खोडाची, पानांचं बघितलं, फळांचं बघितलं, तर प्रत्येक पार्ट हा सेलचा आहे. लक्षात घ्या, एक एक भाग सेलनी बनलेला आहे. मग ते सेल वेगळे असतील, पण प्रत्येक पार्ट हा सेलनी. रूट्स घेतलेत, तर रूटसुद्धा सेलनीच बनलेले आहेत. लास्ट इयर आपण अमिबा आणि पॅरामोशियम पाहिलेलं आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत सेल साईज. म्हणजे सेलचा आकार कसा असतो किंवा शेप कसा असतो ते आपल्याला पाहायचं आहे. आधीच तुम्हाला सांगितले की प्रत्येक जरी सजीव सेलनी बनलेला असला तरी प्रत्येक सजीवामधले सेल्स हे वेगळे असतात. जर प्लांट्सचे सेल वेगळे असतील तर ॲनिमलचे सुद्धा सेल वेगळे असतील. प्लांटचे रूट्सचे सेल वेगळे असू शकतात, लीफचे सेल वेगळे असू शकतात, पण सेलनीच बनलेला आहे. सेलची साईज आणि कलरसुद्धा डिफरन्स असू शकतो, पण सेल हा सेलच असतो. म्हणजे प्रत्येक हे सेलनी बनलेलं आहे, पण सेल हे डिफरन्स असतात, बरोबर आहे. आता आपण डिफरंट साईज अँड शेप्स ऑफ सेल बघणार आहोत. पहिला आहे अमिबा. अमिबाचा सेल कसा आहे पहा तुम्ही, हा बघा अमिबा. नंतर रेड ब्लड सेल. आपल्या शरीरामध्ये ज्या तांबड्या रक्तपेशी असतात त्या अशा. आपल्या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल पण असतात, बरोबर आहे. म्हणजेच आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात, एकाच टाईपचे सेल नसतात. समजते तुम्हाला. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम हे वेगवेगळ्या सेलनी बनलेले असतात. सेलचे टाईप हे प्रत्येक बॉडीमध्ये सुद्धा वेगळे वेगळे असतात. इथे बघा सरफेस सेल दिलेला आहे. हा स्पायरोगायरा सेल आहे. फॅट सेल, बरोबर. अँड एग सेल, मसल सेल्स, मसल्सचे सेल दिलेत. बोन सेल, बोनचे सेल सुद्धा वेगळे असतात. स्पर्म हा रिप्रोडक्टिव्ह हे आहे सेल आहे. स्पर्मपासून रिप्रोडक्शन होण्यास हे होते, बरोबर. हा रिप्रोडक्टिव्ह सेल आहे. नंतर हा नर्व सेल म्हणजे आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्यातला सेल. म्हणजे आपल्याच बॉडीमध्ये बघा किती प्रकारचे सेल वेगवेगळे असतात. तसंच प्लांटमध्ये सुद्धा तसंच आहे. लीफ सेल वेगळा असतो, फ्रूट सेल वेगळा असू शकतो, रूट सेल वेगळा असू शकतो, स्टेम सेल वेगळा असू शकतो. सगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या सेलनी आपली बॉडी बनलेली आहे, पण सेलनीच बनलेली आहे. भले सेल वेगवेगळे असू दे, पण प्रत्येकाची बॉडी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी ही सेलनीच बनलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेलनी बनलेली आहे. पुढे पाहूया आपण काय सांगितलं तुम्हाला. बघा, सेल आर ऑफ मेनी डिफरंट शेप. एक्झाम्पल सर्क्युलर, रॉड शेप, कॉल्युमनर, स्पायरल,
ओव्हल अँड रेक्टँग्युलर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत. आपण आत्ताच बघितलं की नाही, गोल सेल आहेत, काही लंबगोल आहेत, काही दंडगोल आहेत, बरोबर, राऊंड आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेलचे शेप असतात. ईच सेल कंटेन व्हेरियस कंपोनंट फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दीज कंपोनंट आर कॉल्ड ऑर्गॅनेल. द ऑर्गॅनेल आर स्टडीड इन डिटेल्स विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप which can magnify image up to 2 multiplied by 10⁹ म्हणजेच 2 बिलियन टाईम दॅट ॲक्च्युअल साईज. म्हणजे बघा, शरीरामध्ये ज्या आपल्या क्रिया घडून येतात त्या विविध त्याच्यामध्ये सेल्स बघा, ईच सेल कंटेन व्हेरियस कॉम्पोनंट दॅट कॅरीड आउट लाईफ प्रोसेस, म्हणजे आपल्या लाईफ प्रोसेस घडून येण्यासाठी जे कंपोनंट्स आपल्याला मदत करतात त्या कंपोनंट सगळे कशाने बनलेले आहेत, सेलपासून बनलेले आहेत, बरोबर. आणि दीज कंपोनंट इज कॉल्ड ऑर्गॅनेल. यालाच काय म्हणतात तर ऑर्गॅनेल म्हणतात. आणि या ऑर्गॅनेलचा डिटेलमध्ये म्हणजे सेलचे मिळून जे ऑर्गॅनेल बनलेलं आहे, या ऑर्गॅनेल आर स्टडीड इन डिटेल विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ह्याचा ऑब्झर्व केला जातो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली 2 बिलियन टाईम म्हणजे 2 अब्ज वेळा मोठी आपल्याला ही इमेज दिसते. कशाच्या खाली, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली आपल्याला जी इमेज आपण पाहतोय किंवा जे ऑब्झर्व करतोय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली, ते आपल्याला 2 बिलियन टाईम मोठी इमेज दिसते. देअर आर, आता बघा, आपल्या सेलचे 2 टाईप आहेत. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ सेल, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. बघा, हे महत्त्वाचं आहे की ॲनिमलचे सेल आणि प्लांटचे सेल याच्यामध्ये काही प्रमुख फरक आहेत, ते आपण पाहणार आहोत. बघा, ॲनिमल सेल, प्लांट सेल. दिस सेल कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. Plant cell have a definite shape due to presence of cell wall around them. Beside, unlike animal cell, plant cell contains single large vacuole. All these cells are known as eukaryotic cell. आता पहा, हा इथे ऑब्झर्व करूया आपण आधी. मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केलेली प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्सची हे बघा फिगर बघा. ह्याच्यात मी तुम्हाला प्रमुख जे फरक आहेत ना त्याच्याविषयी सांगणार आहे. पहा, तुम्ही ऑब्झर्व करा आधी आणि तुम्हाला काय फरक दिसतोय हे पहा. पहा, प्लांट सेलला इथे सेल वॉल दिसते, पहा तुम्हाला नीट पहा. हां, पहा, ही सेल वॉल दिसते, पहा, डेफिनेट एक दिसते का डबल लेअरची. तशी ॲनिमल सेलला दिसते का, नाही दिसत आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला फरक आहे की प्लांट सेल हॅज सेल वॉल आणि सेल वॉल इज ॲबसेंट इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये ही सेल वॉल नसते. मग याच्यामुळे काय होतं, सेल वॉलमुळे प्लांट सेल हॅज डेफिनेट शेप ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेल वॉल प्लांट सेल हॅज डेफिनेट शेप. बघा, हेक्झॉगॉन शेप दिसतोय, बट ॲनिमल सेल डू नॉट हॅव डेफिनेट शेप. इथे तुम्हाला रेक्टँग्युलर जरी दिसला असला तरी ॲनिमल शेपला हा डेफिनेट शेप असा नसतो, कारण त्याला सेल वॉल नसते. त्याच्यामध्ये सेल वॉल ही ॲब्सेन्स असते. प्लांट सेलला डेफिनेट शेप असतो कारण त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, बरोबर. प्लांट सेल हॅज 1 बिग वॅक्युल, म्हणजे प्लांट सेलला एक मोठं वॅक्युल असतं. बघा, हे बघा दिसतंय, वॅक्युअल्स. पहा, जे हे आहे, प्लांट सेल हॅज बिग 1 वॅक्युल्स, म्हणजे मोठी ही पोकळी दिसते ना, प्लांट सेलला मोठी असते. आणि ॲनिमल सेल्स हॅज मेनी स्मॉल वॅक्युल्स. ॲनिमल सेल्समध्ये असे छोटे छोटे बऱ्याच ठिकाणी प्रेझेंट असतात, पण इथे एकच मोठा असतो प्लांट सेलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे काय आहे, प्लांट सेल हॅज क्लोरोप्लास्ट. आपण बघितलेलं आहे ना, कशामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय लागतं तर हरितद्रव्य, क्लोरोप्लास्ट आहे. बघा, हे बघा, क्लोरोफिल आपण म्हणतो ना, ते क्लोरोप्लास्ट. हे बघा, हे क्लोरोप्लास्ट आहेत. त्याच्यामुळे काय होतं, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट हे ॲब्सेन्स असतात. हे आपण बघितले डिफरन्स. आता आपण सगळ्यामध्ये कॉमन काय आहेत ते पाहणार आहोत. बघा, क्लोरोप्लास्ट बघितलं प्लांट सेलमध्ये. सायटोप्लाझम, बघा, सायटोप्लाझम दिसतंय तुम्हाला इथे पण. बघा, सायटोप्लाझम आहेत, बघा, म्हणजे हे पेशीद्रव्य. सायटोप्लाझम म्हणजे पेशीमध्ये जे लिक्विड असतं त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. नंतर आहे बघा, वॅक्युल्स बघितले. पुढे आपण इथे बघूया फ्री रायबोझोम्स. बघा, हे रायबोझोम्स आहेत. इथे रायबोझोम्स तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत, फ्री रायबोझोम्स. पुढे आहे बघा काय तुम्हाला दिलेलं, पुढे लायसोझोमसुद्धा आहेत. पहा, दोन्हीकडे आहेत, बरोबर. सेल मेम्ब्रेन ह्याला डेफिनेट आहे, याला नाही. गॉल्गी बॉडीज म्हणजे
हे बघा इथे तुम्हाला गॉल्गी बॉडीज म्हणजे अशा फ्री शेपमध्ये दिसतात बॉडी फिरताना. सगळ्यात मेन पार्ट आहे न्यूक्लियस म्हणजे त्याचं केंद्रक त्याला मराठीमध्ये म्हणतात, केंद्रक. नंतर आहे एंडोप्लास्टिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जलिका मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे हे बघा हे जे लिक्विड फॉर्ममध्ये सगळं जे आत तुम्हाला दिसतंय ते. नंतर वॅक्युल्स आपण बघितलेले आहेत. आणि मायक्रोकॉन्ड्रियन म्हणजे तंतुकणिका, तंतू असतात बघा हे सुद्धा प्रेझेंट आहे तिथे. हे बघा अशा स्मॉल पार्टने तुम्हाला फिगर काढायला येऊ शकते हे दोघांची सुद्धा सेपरेट. त्यामुळे हे तुमचे सगळे नावं ही पाठ असली पाहिजेत आणि हे फिगरसुद्धा तुम्हाला डोळ्यासमोर आली पाहिजे. बघा काही महत्त्वाचे हे पॉईंट लक्षात ठेवलेत की तुम्ही फिगर सहज काढू शकता. पुढे तुम्हाला बघा द सेल हॅज 4 मेन पार्ट. सगळ्यात महत्त्वाचे सेलचे पार्ट दिलेले आहेत. द सेल वॉल, द सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गॅनेल्स. सेल वॉल म्हणजे काय? द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ सेल. इट इज प्रेझेंट इन प्लांट सेल. आपण आधीच बघितलं की सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये आहे आणि ॲनिमलमध्ये ती ॲब्सेंट आहे. सेकंड आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड अ सेल मेम्ब्रेन is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cell. Animal cell ला बघा जे बाहेरून आहे हे कव्हरिंग दिसतंय तुम्हाला, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे जे दिसतंय ना हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ह्याला सेल वॉल आहे. बरोबर, म्हणजे ह्याला सुद्धा एक कव्हरिंग दिसतंय तुम्हाला पण थिन आहे अगदी. त्याला सेल वॉल नाही म्हणता येत. ह्याला काय म्हणतात तर आपण आत्ताच पाहिलं. ह्याला आपण काय म्हणतोय आपण ह्याला? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सायटोप्लाझम. द लिक्विड पार्ट in the cell present around the nucleus is called cytoplasm. It occupies the space between the plasma membrane and the nucleus. Cell organelles are scattered in the cytoplasm. म्हणजे बघा हे जे सेल न्यूक्लियस आहे आपण बघितलं ना, हे बघा इथे हे न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस त्याचा, आणि हे जी सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल जी आहे या न्यूक्लियस आणि या वॉलच्या मध्ये जे आहे लिक्विड याला म्हणतो सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझममध्येच हे जे ऑर्गॅनेल्स आहेत ना, म्हणजे हे वेगवेगळे इथे दिसत आहेत ना तुम्हाला गोल्गी बॉडीज, हे सगळे ऑर्गॅनेल्स आहेत. हे ह्याच्यामध्ये फ्लोट होत आहेत. कशामध्ये बघितला बघा, महत्त्वाचा पार्ट बघितला आपण आता. सायटोप्लाझम म्हणजे हे जे लिक्विड दिसतंय तुम्हाला हे सगळं, हे ह्याला सांगायचं सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझममध्ये हे जे गोल्गी बॉडीज हे सगळे आहेत हे सगळं काय होतंय तर हे फ्लोट होत आहे त्याच्यामध्ये. आणि लास्ट आहे सेल ऑर्गॅनेल. दीज मेनली इन्क्लूड न्यूक्लियस, एंडोप्लाझम, रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोझम, मायटोकॉन्ड्रिया, वॅक्युल्स, प्लॅस्टिड्स एक्सेट्रा. सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट. म्हणजे हे सेल ऑर्गॅनेल्स हे सगळे जे दिसत आहेत, पहिलं आपण बघितलं सेल मेम्ब्रेन आणि बघा सेल मेम्ब्रेन बरोबर. सेल वॉल इथे आहे. न्यूक्लियस मेन पार्ट न्यूक्लियस. या न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये जे फिरत आहेत किंवा फ्लोट होत आहेत ते सगळे ऑर्गॅनेल्स. इथे 4 मेन पार्ट आपण पाहिलेले आहेत. पहा, विच आर द कॉमन कंपोनंट ऑफ प्लांट अँड सेल, विच आर द डिफरंट वन. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. डिफरंट काय आहे ते सुद्धा पाहिलं आणि बाकी हे जे ऑर्गॅनेल्स आहेत ते सेम सुद्धा आपण पाहिलेले आहेत. द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनेल ऑफ सेल. न्यूक्लियस म्हणजे जो केंद्रक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गॅनेल आहे सेलचा. देअर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. द न्यूक्लियस कंट्रोल ऑल फंक्शन ऑफ द सेल. म्हणजे आपल्या बॉडीचा जसा कसा ब्रेन हा सगळं फंक्शन ऑपरेट करत असतो किंवा सगळं आपली बॉडी ऑपरेट कोण करतो तर ब्रेन, तशाच पद्धतीने न्यूक्लियस हा त्या सेलचा बॉस असतो. तो त्याच्या कंट्रोलनीच म्हणजे ह्या न्यूक्लियसच्या कंट्रोलनीच सेलवरती सगळ्या पूर्ण या सेलवरती कंट्रोल कोणाचा असतो तर हा जो छोटासा न्यूक्लियस आहे ना याचा कंट्रोल ह्या पूर्ण सेलवरती असतो. मेन पार्ट आहे तो न्यूक्लियस त्याचा बरोबर. द एंडोप्लाझम रेटिक्युलम इज द स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गॅनेल. इट्स फंक्शन इज टू मेक गोल्गी बॉडीज. बघा गोल्गी बॉडीज तयार केल्या जातात. गोल्गी बॉडीज ऑफ मेडअप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. वेगवेगळ्या फ्लॅट सॅक्सचा मिळून गोल्गी बॉडीज बनल्या जातात. धिस फंक्शन इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीनचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन केलं जातं. पुढे आहे मायटोकॉन्ड्रियल अँड प्लॅस्टिड्स आर ऑर्गॅनेल्स विच डबल आउटर कवरिंग. अ मायटोकॉन्ड्रिया produce energy. They are called
पॉवर हाऊस, म्हणजे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत त्याला पॉवर हाऊस म्हटलं जातं. त्याच्यामुळे एनर्जी बघा, याच्यामुळे काय केलं जातं तर याच्यामुळे एनर्जी प्रोड्यूस केली जाते. पहा इथे दिसतात तुम्हाला मायटोकॉन्ड्रियन. इट इज कॉल्ड पॉवर हाऊस. एनर्जी प्रोड्यूस केली जाते म्हणून त्यांना पॉवर हाऊस म्हटलं जातं. द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट सेल कॅरी द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आपण आधीच बघितलेलं आहे की क्लोरोप्लास्टमुळे काय होतं, जे क्लोरोप्लास्ट हे प्लांट सेलमध्ये ऑर्गॅनेल आहे त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस पूर्ण केली जाते. म्हणजेच आपण जे म्हणतो क्लोरोफिल असतं, ते क्लोरोफिल प्लांटमध्ये काय असतं तर कोण कॅरी करतं तर क्लोरोप्लास्ट हे जे ऑर्गॅनेल आहे याच्यामुळे प्लांटमध्ये क्लोरोफिल कॅरी केलं जातं आणि ह्याच्यामुळेच फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कंप्लीट केली जाते. परत वॅक्युल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रॉडक्ट ऑफ द बॉडी. हे जे वॅक्युल्स आहेत हे वॅक्युल्स मार्फत जे वेस्ट आहे ते बाहेर टाकलं जातं. हे बघा, हे वॅक्युल्स दिसतात ना तुम्हाला, याच्यातून जे वेस्ट आहे ते बाहेर टाकलं जातं. असे वेगवेगळ्या ऑर्गॅनेलचे तुम्हाला इथे फंक्शन्स दिलेले आहेत. Vacuoles in animal cell are small whereas there is only large vacuole in plant cell. प्लांट सेलमध्ये लार्ज आहेत, ॲनिमल सेलमध्ये ते थोडे छोटे आहेत. हे तुम्हाला मी फरक आधीच सांगितलेला आहे. पहा, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. जवळजवळ हा लेसन खूपच मोठा आहे. याचे एकूण 3 पार्ट होतील, ते सुद्धा मोठे मोठे 3 पार्ट होतील. तुम्ही तिन्ही पार्ट पहा तर तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजून जाईल.